आमदार निलेश राणे यांनी पारंपरिक दशावतार कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दशावतार कलावंतांना शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमुळे कोकणातील लोककलावंतांना मोठा आधार मिळाला असून अशा लोककलेचे संवर्धन करण्यासाठी शासनाने अधिकाधिक सहकार्य करावे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे केले. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने आयोजित आषाढ महोत्सव 2026 अंतर्गत झालेल्या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आनंदी मंगल कार्यालय कट्टा कॉर्नर बांदा येथे आयोजित या महोत्सवात सूर्यास्त सूर्योदय हा पौराणिक संघर्षमय संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. पारंपरिक मालवणी दशावताराची समृद्ध परंपरा, प्रभावी अभिनय, आकर्षक वेशभूषा आणि दमदार संगीत साथ यामुळे हा प्रयोग रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सरपंच प्रियंका नाईक, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, उद्योजक नितीन सावंत, नवरात्र मंडळ अध्यक्ष संजय नाईक, उपाध्यक्ष आपा चिंदरकर, विनायक दळवी, भाजप बांदा मंडळ अध्यक्ष मधु देसाई, शशिकांत पित्रे, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून व श्रीप्र फोडून तसेच श्री विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या नाट्यप्रयोगात प्रतीक कलिंगण, गणपती, चंद्रकांत गावडे, रिद्धिसिद्धी, प्रशांत मयेकर, शनी, गौरव शिर्के शंकर, सुयश ठाकूर गंधर्व, उदय मोरिये सुमाली, योगेश कोंडूरकर नारद, सागर गावकर मंगळ, नारायण आशयेकर सूर्य, महेंद्र कुडव कश्यप, मोरेश्वर सावंत इंद्र, गोट्या येरागी सज्ञा आणि सुधीर तांडेल नीलमंदा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत साथीसाठी हार्मोनियमवर मयूर गवळी, मृदंगावर पियुष खंदारे आणि झांजवर विनायक सावंत यांनी उत्कृष्ट साथ दिली. श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर कुडाळ यांच्या सहकार्याने सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाला बांदा व परिसरातील भाविक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. सर्व दशावतार मंडळ येऊन आम्हाला भेटले आणि दशावतार असो, भजन असो, या संपूर्ण कलाकारांचे माझे 100% या जिल्ह्यात जिव्हाळ्याचे संबंध आता नाही गेले 30-35 वर्ष आहेत. सगळे कलाकार मला एक माझ्या कुटुंबाचे सदस्य म्हणून मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. आणि त्यांचा एक प्रश्न होता की सामंत आम्हाला सरकार दरबार आमची नोंद झाली पाहिजे, आमचा राजाश्रय मिळाला पाहिजे, आपली कोणती दखल घेतली पाहिजे. आम्ही सर्वांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना वर्षाकडे 2-3दा भेटलो, त्यांच्याशी सगळी चर्चा झाली. ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांनी बरंच पॉझिटिव्ह सगळी गोष्टी त्यांनी दाखवले. परंतु विलंब होत असताना सन्मान्य आमदार साहेबांनी अधिवेशनामध्ये हा विषय घेतला आणि आमदार साहेबांनी अधिवेशनामध्ये हा विषय घेतल्यानंतर सन्मान्य शेलार साहेबांनी त्वरित 4.5 कोटीचं पॅकेज वर्षाला या लोककलेला दशावतार कलेला देण्याचं मान्य केलं. त्यामुळे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे सुद्धा खूप खूप आभार मानले पाहिजे की त्यांनी या जिल्ह्यात एक सुपुत्र आहे. आणि माझं स्वतःचं मला मी आजही दशावतारचे सगळे कंपनीचे मालक आणि कलाकार सुद्धा मला भेटून गेले. मला स्वतःला वाटतंय की सन्माननीय आशिष शेलार असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमचे आमदार असतील, ते महाराष्ट्राचे सगळे पदाधिकारी आहेत, सगळे मंत्री आहेत आणि यांच्या माध्यमातून या दशावतारांना न्याय मिळाला. त्याच्यामुळे यांच्या सर्वांच्याच उपस्थितीत एकदा दशावतारांचा महामेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेतला पाहिजे. सन्मान्य शेलार साहेबांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सत्कार केला पाहिजे. कारण आपण जेव्हा सत्कार करतो आणि 2 मागणी त्यांच्यापासून मागून आपण आमच्या कलाकारांसाठी अजून एक आम्ही पदरात पाडून देऊ शकतो, त्यांना दाखवू शकतो आपली एकजूट किती, आपले दशावतार कलाकार 2-2.5 हजार
सांगितले त्या ठिकाणी उपविभागानंतर सन्मान आशिष दिला. अजूनही त्याच्यात काहीतरी वाढ या ठिकाणी करतील आणि या खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील आपल्या या कलाकारांना न्याय मिळेल असं मला वाटतं. हा जो दशावतारांचा जो सन्मान जो शासनाने केला ते महायुती सरकारचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, या सर्वांचा इथे ठिकाणी आपण सगळ्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे की इतक्या वर्षाचा प्रलंबित विषय हा 2026 मध्ये सुटतोय. म्हणजे महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं आणि म्हणून हा विषय सुटला असं मला वाटतं. आणि हे सरकार चांगले चांगले निर्णय सुद्धा या ठिकाणी घेत आहे. निवडणुकीपुरती राजकारण, इतर प्रत्येक गोष्टीत समाजसेवा आणि प्रत्येकाला मदत हे आपल्या बांदेगावची खासियत आहे. त्याप्रमाणे हे मंडळ सुद्धा त्याच्यात लौकिकच असं काम करतात. आपलं साहेब जी आपली इच्छा होती की निलेशजी राणे साहेबांचा सन्मान करायचा, आपल्या बांदेश्वर भूमिकेची काय आपली हे आहे बघा, लीला बघा. तुम्ही त्यांचं नाव घेतलं आणि सन्मानाने निलेशजी साहेबांचा मला फोन आला आणि आपण आपला जो सन्मान आहे तो त्यांना आपण ऐकवला आणि तो आपल्या दत्ताजी सामंत साहेबांच्या हस्ते त्यांना पोच झाला. हे जेव्हा आपण खऱ्या अगदी निष्ठीपणाने जेव्हा काही सेवा करतो तेव्हा देव आपल्याला पावतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बिनविरोध जिल्हा परिषद सदस्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सन्मान्य राणेसाहेब असतील, निलेशजी राणेसाहेब असतील, नितेशजी राणेसाहेब असतील आणि आपल्या असलेल्या भारतीय जनता पार्टी शिंदे सेनेच्या आपल्या युतीच्या माध्यमातून मी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, जसा मी कोणी नव्हतो आणि जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, याच्यातला फरक मला फक्त एकच जाणवतो की मी समाजसेवक आहे. हे माझं प्रथम बिंदू आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असलो तरी मी समाजसेवक होतो. जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य नसलो तरी मी समाजसेवक होतो. कारण समाजसेवक याच्या माध्यमातून कायम समाजसेवा करणं आणि सन्माननीय राणेसाहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबीय आणि समाज याचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं याचं ते फलित आहे. म्हणून मला जिल्हा परिषदच्या राज्यमंत्रीपर्यंत पोहोचता आलं. याच्यात सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद, सगळ्यांचे आशीर्वाद या व्यासपीठाचे आशीर्वाद आहे. मी आपल्याला एकच सांगेन, ज्या ज्यावेळी हे मंडळ मला हाक मारेल की जिथं आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून हाक मारेल त्यात मी प्रत्येक मंडळाच्या कार्यक्रमाला, विधायक कार्यक्रमाला मी उपस्थित असेल. माझ्या आपल्या हाकेला हो देईन आणि परत सगळ्यांचे एकदाचे आशीर्वाद घेतो आणि दत्ताजी सामंत साहेब आणि या सर्व सन्मानित व्यासपीठांचे खूप ऋण व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमाला आला त्याच्याबद्दल खूप ऋण व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, बांद्याचा परवा आपल्या गणेश मंडळाचं बांदेश्वरचं गणेश मंडळ आपलं एकच सार्वजनिक गणेश मंडळ आहे. त्याचं रक्तदान शिबिर पण परवा आहे 9 वाजता. त्याचं पण उद्घाटन माझ्या हस्ते आहे. 7 वाजता आम्हाला पुण्याला जायचं होतं. मी सांगितलं म्हटलं तुम्ही सगळ्यांना 7 वाजता पुण्याला आम्ही जायचं, आम्ही सगळ्यांना प्लॅन केलेला. पण मी म्हटलं मी रक्तदानाच्या शिबिराचं उद्घाटन करून आपण सगळेजण निघूया. माझ्यासाठी आमच्या 50ही जिल्हा परिषद सदस्यांनी 9 वाजता जायचं कबूल केलं. तेव्हा मी उद्घाटन करूनच जाणार आहे. असे मी आपल्याला एकच सांगेन की जेव्हा जेव्हा आपलं समाजसेवक काम असतं तेव्हा सगळे कुठलेही पक्ष असो, पक्ष महत्त्वाचा नाही, आपण समाजसेवक आहोत. सर्वांनी प्रत्येक जिथे जिथे चांगलं काम करतात सर्वांना तुम्ही सहकार्य करा आणि आपल्या भागात आपल्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विकास करूया असं सांगून आपल्या परत एकदा आशीर्वाद घेऊन येते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला खरंच लोभनीय आहे. तर आपल्या बांदागावच्या सर्वच इकडे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडून आणि बांदा ग्रामपंचायत तर्फे त्याचप्रमाणे या कला क्रीडा मंडळातर्फे मी त्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज इथे उपस्थित असलेले जे दशावतारी मंडळ आहे, मला वाटतं आजचं दशावतारी मंडळ संयुक्त दशावतार मंडळ, त्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्त असा हा जो आजचा त्यांचा जो खेळ आहे तो आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. त्या दशावतार मंडळाला सुद्धा आपल्या बांदा ग्रामस्थांतर्फे मी शुभेच्छा देते आणि दत्ताजी त्याचप्रमाणे प्रमोदजी तामस साहेब यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते आणि इथेच